चिंता करू नका, 4 मिनिट हे ऐका, सगळं चांगलं होईल. लोक प्रेम मनापासून करतात की नाही माहीत नाही, पण तिरस्कार लोक मनापासून करतात. आनंदी राहण्याचा एक चांगला मार्ग आहे. कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका आणि कोणाचीही उपेक्षा करू नका. तुमचं बालिश वागणं तुम्हाला तरुण ठेवतं, नाहीतर समजदारी आणि जबाबदारीचं दुसरं नाव म्हातारपण आहे. या गोष्टीचा विचार करून नेहमी आनंदित राहा की आयुष्यात जे होऊन गेलं ते चांगलं होतं. आयुष्यात जे होऊन गेलं ते चांगलं होतं. जे होणार आहे ते जास्त चांगले असेल आणि पुढे जाऊन जे मिळणार आहे ते सर्वोत्तम मिळेल. कधी राग आला तर थोडं थांबायला शिका. चूक झाली तर नमतं घ्यायला शिका. कधी कोणाची इज्जत करायची नसेल तर करू नका, पण 4 लोकांमध्ये बसून कधी कोणाची बेइज्जत करू नका. जो व्यक्ती तुमचा आहे तो कधी दूर जाणार नाही आणि जो दूर निघून गेला तो कधी तुमचा नव्हताच. मला फक्त त्या लोकांसाठी जिंकायचं आहे ज्यांना वाटतं मी हरावा. आशा अर्ध आयुष्य आहे आणि निराशा अर्धा मृत्यू आहे. 2 हाताने तुम्ही 50 लोकांना मारू शकणार नाही, पण 2 हात जोडले तर तुम्ही करोडो लोकांची मनं जिंकताल. आयुष्यात अशा लोकांच्या पुढे जायचं आहे ज्यांनी कधीच अडचणीच्या वेळी साथ दिली नाही. जो व्यक्ती तुमच्या शब्दाला मान देत नाही त्याच्यासमोर मौन राहणं चांगलं असतं. काही लोक खाण्याचे इतके शौकीन असतात की दुसऱ्यांचा आनंद पण खाऊन टाकतात. आयुष्यात कितीही अडचणी आणि संकट आली तरीही जो व्यक्ती तुमची साथ सोडत नाही त्याची कदर करा. काट्यावर चाललेला माणूस त्याच्या ध्येयापर्यंत लवकर पोचतो, कारण काट्यामुळे माणसाची चालण्याची गती वाढते. अहंकारामध्ये आंधळ झालेल्या व्यक्तीला त्याच्या चुकाही दिसत नाहीत आणि दुसऱ्यांचा चांगुलपणासुद्धा दिसत नाही. आयुष्यामध्ये माणूस प्रत्येक गोष्ट विसरतो, पण त्याला त्रास देणाऱ्या माणसाला कधीच विसरत नाही. अशी नाती खूप कमजोर असतात जी दुसऱ्या लोकांनी कान भरल्यामुळे तोडली जातात. जे लोक कोणत्याही खऱ्या माणसाचं मन तोडून तिसऱ्याच व्यक्तीजवळ आनंद शोधायला जातात ते नेहमीच धोका खातात. स्वतःला असं बनवा की तुम्ही जिथे असाल तिथे तुम्हाला सगळे प्रेम करतील. जिथून तुम्ही निघून जाताल तिथे सगळे तुमची आठवण काढतील आणि जिथे तुम्ही पोचणार आहात तिथे सगळे तुमची वाट पाहतील. लोक प्रेम मनापासून करतात की नाही माहीत नाही, पण तिरस्कार मनापासून करतात. ज्यांच्या बोलण्यामुळे मनाला समाधान वाटते ती लोक शांत राहिले तर त्रास होतो. जीवनामध्ये कधीकधी आपण खूप मोठ्या संकटातून सहजासहजी बाहेर पडतो, जसे की आपल्याबरोबर कोणती अदृश्य शक्ती आहे जी आपल्याला साथ देते. त्या अदृश्य शक्तीलाच ईश्वर म्हणतात. त्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा जग तुमची साथ सोडतो त्यावेळी देव तुमचा हात पकडतो. डोळ्यात गेलेला कचरा आणि पायामध्ये टोचलेल्या काट्यापेक्षाही भयानक कोणाच्याही मनामध्ये आपल्याविषयी असलेले कपट असते. स्वतःशी बोलले तर सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील, पण दुसऱ्या लोकांबरोबर बोलले तर आयुष्यामध्ये आणखीन प्रश्न उभे राहतील. रुपयाची किंमत कितीही कमी झाली तरीही इतकीही कमी होत नाही जेवढा माणूस रुपयासाठी खालच्या पातळीवर जातो. कोणत्याही चांगल्या माणसाची पहिली आणि शेवटची ओळख ही असते की तो अशा लोकांची सुद्धा इज्जत करतो ज्यांच्यापासून त्याला कोणत्याही फायद्याची अपेक्षा नसते. वेळ अशी तराजू आहे जे वाईट काळात आपल्याला लोकांचं वजन दाखवते. वाईट वाटेल असं खरं बोला, पण कोणालाही खरं वाटेल असं खोटं कधीच बोलू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.